नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, विकासासाठी कटिबद्ध, सरकारने निधीबाबत सापत्न वागणूक देऊ नये। खासदार संजय जाधव, उद्धव सेना, काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार हा फक्त जनशक्तीचा विजय। परभणी महापालिका निवडणुकीत परभणीच्या मतदारांनी उद्धव सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता दिली, याचे श्रेय हे परभणीकरांचे आहे। त्यामुळे शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। केवळ राज्य सरकारने त्यांची येथे सत्ता आली नाही म्हणून परभणीकरांना सापत्ने वागणूक देऊ नये, असे मत खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। उद्धव सेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व 37 नगरसेवकांचा शनिवारी सत्कार सोहळा झाला। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय जाधव, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातींबेरे, सय्यद कादर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजूलाला, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख गंगा प्रसाद आनेराव, महानगर डॉक्टर विवेक नावंदर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, अनिल ढाळे, संजय गाडगे, रवी पतंगे, नवनीत पाचपोर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार 2026च्या आजच्या या सत्कार समारंभाला आणि खऱ्या अर्थानं जनी या लोकतंत्र वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं परभणीमधून जी क्रांती सुरू केलेली आहे, ते सर्व विजयी नगरसेवक जे काही मताने पराभूत झाले, ते पण आमचे सर्व उमेदवार, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मातांनो, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पार्टीचे निरीक्षक आदरणीय नाईक साहेब, आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी आमदार सुरेश दादा देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मुजाहिद साहेब, सन्माननीय सिद्धार्थजी हातींबेरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महापालिका सन्माननीय भगवानरावजी वाघमारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रविराज देशमुख, आमचे महानगर प्रमुख विवेकजी नावंदर, उपस्थित असलेले काँग्रेस पार्टीचे शहर प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सय्यदजी कादर, उपस्थित असलेले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांतजी हाके, सन्माननीय अतुल तात्या, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तालुका प्रमुख नंदू पाटील, संदीपजी भंडारी, उपस्थित असलेले सन्माननीय अनिल भाऊ ढाळे, उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या अंबिकाताई ढाळे, संजयजी घाडगे, सन्माननीय सदाशिवरावजी देशमुख, सर्व आमचे पदाधिकारी, सन्माननीय संतोष गुज्जर, समोर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सर्वांच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक असं स्वागत करतो। आणि गेल्या 1 महिन्याभरापासून किंवा 2 महिन्यापासून खऱ्या अर्थानं परभणीची निवडणूक ही देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा विचार नेमणारी ही निवडणूक आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं आणि त्याला छेद देण्याचं काम कुणी केलं असेल तर आपल्या परभणीच्या जनतेनं केलेलं आहे। अनेक सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे, सेक्युलर मतं एक संघ राहिले पाहिजे, यासाठी काँग्रेस पार्टीबरोबर सुद्धा एक चांगल्या प्रकारची चर्चा करून एक महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। या निमित्तानं खऱ्या अर्थानं बऱ्याच नाराज्या झाल्या, काही आमच्याकडे उमेदवार होते, काही तुमच्याकडे उमेदवार होते, बऱ्याच लोकांनी त्यामध्ये माघारे घेतली, बरेच लोक अत्यंत नाराज होऊन काही दुसऱ्या पार्टीत गेले, काही आमच्याजवळ आले, काही घरी बसले। पण निवडणूक झाल्यानंतर मला तुम्हाला आनंदानं सांगा वाटतं की जेवढे आपल्यापासून दूर गेले होते ते सगळे आपल्या व्यासपीठावर किंवा समोर दिसतात। हे आपल्यावरचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे। ही निवडणूक क्रांतिकारी निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये जशा प्रकारचा सगळ्या अस्त्राचा वापर भाजपनं केला, शेवटच्या 2 दिवसामध्ये तर जवळपास एका मताला 15,000 रुपये देण्याचं पाप सुद्धा कुणी केलं असेल तर भाजपच्या सरकारनं केलेलं आहे। आणि त्यामध्ये सुद्धा परभणीची जनता ही स्वाभिमानी आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं हे सगळं नाकारत एक क्रांतीची मशाल
आपण इथं पेटवलेली आहे. निश्चित याचा बदल राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या स्तरावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे खऱ्या अर्थानं बदलाची चळवळ आहे. चळवळीचा विचार खूप छोटा असतो, पण ती चळवळ वाढत राहते. म्हणून परभणीतून ही सुरू झालेली चळवळ निश्चित राज्यात आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक बदलाचा विचार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं. परभणीमध्ये निवडणूक लढत असताना खूप मोठ्या प्रमाणावर मला सुद्धा अनुभव आले. कारण ही निवडणूक तळागाळातील लोकांच्या प्रश्नासाठी असेल, वॉटर मीटर गटर असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या काय अडचणी आहेत त्यामध्ये ठीक आहे, आमचे काही उमेदवार देण्यामध्ये चुकले असतील, काही काँग्रेस पार्टीचे काही चुकले असतील, पण शेवटी आपलं सगळ्यांचं मिळून बहुमत आहे. आम्ही जेव्हा सर्वे केला होता त्यावेळेस जवळपास 40च्या पुढे आपल्याला जागा दाखवते, पण आज सुद्धा आपल्याकडे 36 म्हणजे मेजॉरिटी आपल्याला 33ची पाहिजे, पण 36 लोक आज आपल्याकडे निवडून आले आहेत. सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला तर अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं सरकार आपल्या परभणीमध्ये किंवा सत्ता स्थापन झाली. म्हणून ज्या चुका पहिल्या झालेल्या आहेत त्या प्रशासनानं केलेल्या आहेत, जो प्रशासकीय कारभार होता त्यावेळेस झालेले आहेत, आपल्याला पुढे करायचं नाही. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, या शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हायला. तुम्ही जे नगरसेवक निवडून आलेले आहेत तुम्ही अतिशय भाग्यवान नगरसेवक आहेत. येणारा काळ या शहराला वेगळा चेहरा देण्याचं काम राहणार आहे. कारण सगळ्या मोठ्या योजना हे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला शहरात आणायचं. या शहराचं अर्थकारण सुद्धा आता बदलत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर चांगल्या शैक्षणिक संस्था परभणीमध्ये येत आहेत, चांगले हॉस्पिटल येत आहेत, चांगली कारखानदारी परभणीमध्ये येते. आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर जवळपास 7-8 साखर कारखाने सुद्धा परभणी शहराच्या आजूबाजूला सुरू झाले आणि त्यातून होणारा रोजगार निर्मिती, त्यातून होणारे चांगल्या प्रकारचं अर्थकारण हे परभणीमध्ये येते. आज परभणी शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल जमिनीचे रेट हे मुंबईपेक्षा जास्त झाले. त्याचं कारण एवढं आहे की परभणीला लोक पसंती देत आहेत. परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण शांती प्रस्थापित करण्यामध्ये सुद्धा यशस्वी झाले आहे. 2014 पासून एक दंगल किंवा कुठल्या प्रकारचा जातीवाद या शहरात झाला, म्हणून लोक इथं पसंती देत आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल कोचिंग इन्स्टिट्यूट परभणीमध्ये सगळ्यात जास्त, जवळपास 25,000 मुलं आज परभणी शहरामध्ये शिकायला आले आहेत. त्यांच्या वाशिमपासून बुलढाणापासून लोक इथं शिकायला येत आहेत. याचं कारण एवढंच आहे की इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण सुद्धा मिळतं. म्हणून या शहराच्या दृष्टिकोनातून येणारे 5 वर्ष खूप महत्त्वाचे. ज्या काही मोठ्या योजना असतील त्या सगळ्या योजना या 5 वर्षाच्या दरम्यान परभणीमध्ये येणार आहेत. आपल्याला परभणीमध्ये फार मोठं काम करायचं. नाट्यगृहाचं काम असेल ते अर्धवट राहिलेलं आहे. नवीन तुम्ही पाहिले असतील की खूप मोठ्या प्रमाणावर जागा या महानगरपालिकेत अवेलेबल आहे. त्या जागेचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे केलं तर मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस या शहरामध्ये उभा राहू शकतात आणि शहराचं अर्थकारण किंवा इन्कम स्रोत आपल्याला वाढवायचा असेल तर एक ना एक इंच जमीन शहरातही आपल्याला उपयोगात आणावं लागेल. तुम्ही निवडून आलेले सगळे नगरसेवक अतिशय सक्षम आहात. भविष्यामध्ये या शहराला चेहरा देण्याचं काम तुमच्या हातून होणार. कारण लोकतंत्र तुमच्यापासून सुरू होतं. समाजातील शेवटचा माणूस तुमच्याकडे येत आहे की नगरसेवक साहेब माझ्या आज लाईट गेलेली आहे, आज माझ्याकडे पाणी नाही आहे, आज माझ्या लेकराला फीस भरायला पैसे नाही आहेत, आज मला दवाखान्यात जायचं आहे, मला काहीतरी मदत करा. आणि मदतीचा हात कोण देत आहे तर सर्वसामान्य तुमच्यासारखे नगरसेवक देतात. म्हणून तुमचं काम या समाजामध्ये फार मोठं आहे. समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समाजाला मदत करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यात मोठं योगदान देत आहात. समाजाचा डॉक्टर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. समाजाची नाडी कोण ओळखत आहे तर समाजाची नाडी नगरसेवक ओळखत, दुसरं कोणच ओळखू शकत. म्हणून आज परभणीमध्ये समाजाची नाडी तुम्ही ओळखलेली आहे, त्यांचा मोड ओळखलेला आहे आणि त्यातूनच या राज्याचा सुद्धा काही वर्षानंतर अशाच प्रकारचा मोड ओळखाल तुम्ही ओळखत आहे सगळे जनता. आणि राज्यामध्ये सुद्धा नेतृत्वामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. 2029ला हे सुद्धा तेवढंच करा. आज जरी आपल्या 2-3 महानगरपालिकेत सत्ता आली असेल तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे विचार आपण परभणीकडनं
परभणीतून पुढे न्यायचा हे सुद्धा तेवढं सत्य आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या हातून एक चांगलं कार्य शहराच्या दृष्टिकोनातून घडणार आहे. या शहराच्या सगळ्या गोष्टी म्हणजे वॉटर सप्लाय असेल, तुमचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, आता इथं 27 आपल्या धार रोडला रोड आहे, त्या तिथल्या जमिनीमध्ये 28 एकरमध्ये सुद्धा काय प्लॅन करायचा आहे, हे सगळं अधिकार तुमच्या लोकांचा आहे. आम्ही फक्त कधी तुम्ही चहा प्यायला बोलवलं तर आम्ही दादा तिथं येऊ, आमचा काही तिथं अधिकार नाही. आमचं काम आहे तुम्हाला तिथं नेऊन बसवायचं आणि तुम्ही बसल्यानंतर कधी आम्हाला चहा प्यायला बोलवताल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. हा बाजूला नसेल. म्हणून अतिशय आता आनंदाचं वातावरण सन्माननीय खासदार साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि ही लढाई आपली इथं संपलेली नाही. जशा प्रकारचा उबाटा गट असेल आमचा किंवा काँग्रेस पार्टी असेल, सर्वसामान्य माणसाला आपण आज इथं उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारचं लक्ष्मीचं आश्रय चालवण्यात आलं, पण सर्वसामान्य जनतेनं आपल्याला निवडून दिलेला हे सुद्धा विसरता कामा नये. काही ठिकाणी तर असे आमचे उमेदवार होते 2 लाख रुपये सुद्धा नव्हते, पण असे लोक सुद्धा निवडून आलेले. काही धडधाकटे आले असतील, पण सर्वसामान्य माणसाला निवडून देण्याचं काम परभणीकर जनतेने केलेलं आहे. काही ठिकाणी आमच्या 15 नंबर प्रभागामध्ये एका मताला 15-15 हजार रुपये देण्यात आले, तरी सुद्धा आमचे 2 नगरसेवक तिथं आले आणि 2 नगरसेवक फक्त 50 मतांना आमचे पडले. म्हणजे शेवटी लोकतंत्र जीवन ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर परभणीच्या जनतेने केलंय, म्हणून त्यांचा सुद्धा मी फार फार आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सर्व समाज एकत्र येईल. आज परभणीमध्ये काय चर्चा होती किंवा शिवसेनेकडे फक्त अल्पसंख्याकाचे उमेदवार आहेत, फक्त अल्पसंख्याकाचे लोक निवडून येतील, पण आज सर्व समाजातील लोक, आज तर तुम्ही चेहरे बघितले 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक बघितले तर सर्व धर्माचे लोक त्यामध्ये आहेत. म्हणून असं कुठेही नाही की फक्त अल्पसंख्याक लोकच निवडून आले किंवा विशिष्ट समाजाचे लोक निवडून आले. म्हणून सर्व समाजाचं नेतृत्व कोण करत असेल तर आमचे शिवसेना आणि काँग्रेस पार्टी करते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आता आपण सर्वांनी एक संघ राहून ही महानगरपालिका आपल्याला ताब्यात आणायची आणि महाविकास आघाडीचा महापौर, महाविकास आघाडीचा उपमहापौर, महाविकास आघाडीचा स्टँडिंग आणि सर्व सभापती झाल्याशिवाय राहणार नाहीत. तोपर्यंत आम्ही व्यासपीठावरचे कोणतेही नेते शांत बसणार नाहीत, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. तुम्ही केलेला त्याग वाया जाणार नाही आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही महानगरपालिका एक आदर्श महानगरपालिका, एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप जरुरी आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून अशा शुभेच्छा देतो. तुमचा यथोचित आता सत्कार तर होणारच आहे, पण भविष्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारच्या अडचण निर्माण होणार नाही, कारण विधिमंडळात मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय. केंद्रामध्ये आमचे खासदार साहेब आहेत, म्हणून केंद्राचा निधी असाल, राज्याचा निधी असाल, यांच्या बापाकडनं आम्ही मंजूर करून आणू, याची काळजी तुम्ही करू नका. हे काही जरी म्हणत असतील इथले पालकमंत्री किंवा कोण जे आम्ही सत्तेत आहेत तुम्हाला निधी देणार नाही, पण मी सुद्धा 3दा आमदार झालेला आहे, मला माहिती निधी कसा आणला जातो. पण या गोष्टी आम्हाला यांनी सांगून येत. शेवटी हे काय कोणाचे घरचे पैसे नाही, ते जनतेचे पैसे. आणि जेवढे जनतेचा दुसरा अधिकार आहे तसा परभणीकरांचा सुद्धा तेवढाच अधिकार असल्यामुळं आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागू आणि हक्काचे पैसे त्यांच्याकडनं वळून आणू, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उपस्थित या ठिकाणी आमच्यासोबत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे आमचे निरीक्षक या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय बंडू जाधव साहेब, आपल्या नेतृत्वाखाली ही नगरपालिकेची निवडणूक झाली. हे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील, मुजाहिद भाई आमचे सरचिटणीस आहेत पटेलचे, त्याच्यासोबत व्यासपीठावरील सर्वांची नावं सुद्धा
सर्व व्यासपीठावरील सन्मान्य तुमच्या आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी, निवडून आलेले 72 नगरसेवक सर्व उभाटा आणि काँग्रेसचे, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सत्कार सर्व नगरसेवकांचा आहे. आता ते आम्हाला राहुल पाटलांनी सांगितलं की आपल्या नगरसेवकाचा सत्कार घेऊन टाकून ते बोलू. आता तुम्ही सणात सण होऊन जाऊ दे आणि आले पाहुणे जेवून जाऊ दे असं काम केलं. तुमची जिल्हा परिषदेची तयारी, कार्यकर्ते, आता भानगड आम्हाला अशी झाली की आमचे कार्यकर्तेच बोलले नाही, फक्त आम्ही नगरसेवकांना आम्ही चालू. मी आता राहुल पाटलांना म्हणलं की तुम्ही सांगितलं असतं तर आमचाही पसारा घेऊन आलो असतो. आता आम्हाला उद्या बोलावं लागेल. हाँ ये नहीं ना, हमारा खत बाहर नहीं रहेगा. सलाम तुम्हाला कुछ चालू आहे, पण काय हरकत नाही. पण आपण सर्वजण मिळून ही निवडणूक फार शानदार पद्धतीने लढणार. राज्यमंत्र्याच्या विरोधात आमदार आणि खासदार अशी निवडणूक. खासदार भारी का आमदार भारी का पालकमंत्री भारी, तुम्ही दाखवून दिलं कोण भारी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.